शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष बारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 27 मे 2026चा व्हिडिओ आहे. श्री इराप्पा बसाप्पा मलकापुरे, मुक्काम पोस्ट शिरगाव, तालुका चिक्कोडीसाठी, जिल्हा बेळगाव. आजची हे जे लोडिंग चाललं आहे कर्नाटकसाठी चाललेलं आहे. आता बघू शकतो आपण मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ लोडिंग चाललं आहे श्री इराप्पा बसाप्पा मलकापुरे. आता ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला मलेशियन ग्रीन डॉर्फ शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी हायब्रिड जात आहे. स्वतःचे मदर प्लांट आहेत. महाराष्ट्रात आपली सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. पाटील ते रोप बदला. बघू शकतो रोप देताना आपण जे खराब वाटते ते बाजूला केलं जाते. भैया हे रोप घ्या खाली. इतर नर्सरीवाल्यासारखं सरसकट आपण रोप देत नाही. रोपं जी भैया ते पण रोप ठेवले. रोपं जी देतो आहे आपण ही स्वतः गाडी भरताना मी असल्यामुळं जे रोप खराब वाटते ते बाजूला केलं जाते. तर अशा प्रकारचे मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जो आपल्याला शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी 2 in 1 जात आहे. हिचं वैशिष्ट्य म्हणजे नारळामध्ये 400-450 मिली पाणी, नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी 2 in 1 जात आहे. रोपं भरताना बघू शकतो खराब रोप वाटलं तर बाजूला केलं जाते. अशा प्रकारचे लोडिंग जे आहे हे कर्नाटकसाठी चाललं आहे. आता शेतकरी बंधूंनी रोपं आल्यानंतर 8 ते 10 दिवस ठेवा. आपल्या वातावरणात चांगलं सुटेबल होऊ दे आणि नंतर लागवड करा. झाडाच्या सावलीत उतरायची रोपं, त्यामुळे रोपं सवालतात चांगली. पाणी मारताना आपण 1 दिवस आडान जरी मारलं तरी चालतं आहे. आता रोपं लागवड करताना ट्रॅक्टरनं सरी सोडा, सरीमध्ये खड्डा घ्या आणि रोपं लावताना झिगझॅग पद्धतीने लागवड करा. झिगझॅग म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो शेतकरी बंधू, समोरासमोर रोप लावायचं नाही, कारण हे 50 वर्षापर्यंत त्याचं आयुष्यमान आहे. ज्यावेळी आपण झिगझॅग पद्धत म्हणजे पहिली लाईन आपण 20 फुटाला रोप लावलं, 20 बाय 20 बाय 20 वरती खड्डे खणत जातो. त्यानंतर 2 नंबरची लाईन जी येते ते आपण 10 फूट मागे घ्यायचं आहे आणि रोप लावायचं आहे. 2, 4, 6, 8, 10 ह्या लाईनी मागे घ्यायच्या आहेत. 1, 3, 5, 7, 9, 11 ह्या लाईनी पुढे घ्यायच्या आहेत. ज्याच्यामुळे त्रिकोण तयार होईल, हवा खेळती राहील आणि जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला क्रॉस लागल्यामुळं सूर्यप्रकाश चांगला मिळेल. सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या पूर्व पश्चिम नसतात. कोणाची दक्षिण उत्तर आहे, कोणाची लांबी जास्त आहे, रुंदी कमी आहे. ह्या शेतकरी बंधूंनी झिगझॅग पद्धतीने लागवड करावी आणि ज्यांची पण चौकोन शेती आहे तिने पण झिगझॅग लागवड केली तर 50 वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन देणारी ही मलेशियन ग्रीन डॉर्फ आहे. जे रोप लहान वाटते ते असं बाजूला काढलं जातं. तर शेतकरी बंधू, रोपं ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी. आता लागवडीचं बघितलं आपण, ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे. सरीमध्ये खड्डा घेऊन 1 बाय 1 फुटाचा, त्यामध्ये शेणखत, निंबळमेंट, थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 12-0 ब्ल्यू कॉपरची आळवणी द्यायची आहे. कारण रोप लावल्यानंतर जमिनीमध्ये त्याला खत पाणी मिळाले की रोपाची वाढ चांगल्या प्रकारे होत्या. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर शेतकरी बंधू, रोप आपल्याला 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या. जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावरती नारळ लागतात. आता आपल्याकडे जे मदर प्लांट आहेत त्यामध्ये 1 ते 1.5 फुटावरती नारळ लागलेले आहेत आणि क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात असल्यामुळं आपल्याला रोप लावले की 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या. झाडाला 350 ते 450 फळं येतात. नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी 2 in 1 जात आहे. ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे 400 ते 450 मिली. कारण ही मलेशियन ग्रीन डॉर्फ ही केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे. त्याचबरोबर ह्या रोपाला ज्यावेळी आपण खत पाणी करतो तर याचा बुंदा जेवढा मोठा होईल तेवढी तिची फळाची संख्या वाढत असते. हे जो वैशिष्ट्य आहे. नारळामध्ये 400-450 मिली पाणी, त्याचबरोबर खोबरंही जाड येतं. अगदी 3 नारळ फोडले की 1 किलो खोबरं तयार होतं. बरेच लोक माझ्या यूट्यूब चॅनलवरती फळं लागलेली बाग दाखवा म्हणून कमिटमेंट टाकत असतील तर त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो आहे, माझ्या महाराष्ट्रात बागात 700 लागलेले आहेत. तुम्ही यूट्यूबला कमिटमेंट करण्यापेक्षा ज्या व्हिडिओला मी नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क करा. तुम्हाला बाग बघायची असेल तर महाराष्ट्रात माझी सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये वाईमध्ये श्री सुकुंडे काकांची बाग आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये क्षीरसागर साहेबांची बाग आहे जी कोयारी राजगुरुनगरमध्ये आहे. दिघे म्हणून आहेत त्याच गावामधील बैलगाडा शर्यतीचे मालक आहेत त्यांची पण नारळ लागलेली बाग आहे. वडगावमध्ये पोपट शिर्के सर म्हणून आहेत, त्यांनी बांधाला लागवड केल्या
आंबा तिने जवळजवळ 1000 आंबा लावला आहे. त्याच्या बॉर्डरला सगळा नारळ आहे, तिथं पण आपल्याला नारळ पाहता येईल. त्याचबरोबर खडकी रावणगाव भिगवणमध्येही आपली नारळ लागलेली बाग आहे. तसेच जालना परतूरमध्ये बाणाजी वाडे असेल, बाण पाटील साहेब असतील, त्याचबरोबर सतीश होलगे पाटील साहेब असतील, रोयलागडचे अशा ठिकाणी लागवडी झालेत, नारळ लागलेले बाग आहेत. सोलापूरमध्ये कुरुल कामतीमध्ये विष्णुपंत माळी काका असतील, ननवरे काका त्यांची बाग आहे. मंगळवेढ्यामध्ये बनसोडे साहेबांची बाग आहे सरगर गावात कारखान्याजवळ. धाराशिवमध्ये वैजनाथ माळी निती गावात बाग आहे. त्याचबरोबर मोहोळ पोलीस स्टेशनला गोपीनाथ वाघमोडे साहेब रिटायर त्यांची बाग आहे कामतीमध्ये. तसेच पंढरपूरमध्ये पोपट कडलासकर देवडे गावामध्ये बाग आहे. सांगोल्यामध्ये डॉक्टर श्री पियुषदादा साळुंखेंची बाग आहे. तसेच आपल्याला केजमध्ये श्याम ससाने सोनीजवळ तिथं पण नारळ लागलेली बाग आहे. त्याचबरोबर परिवैजनाथ कनेरवाडीमध्ये श्री गोवर्धन मंडळींची काकांची बाग आहे. तर अशा प्रकारे आपल्या बागा महाराष्ट्रात भरपूर लागलेल्या आहेत. बरीच लोक व्हिडिओ न पाहता मध्येच कमेंटमेंट टाकून रिकामे होतात. तर त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो, तुम्ही व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात, संपूर्ण व्हिडिओ पहा. रोपं ज्यावेळी शेतकरी बंधूंना आम्ही देतो आहे घरपोच, कारण ही एकदम कवळी रोपं आहेत. बघू शकतो आहे हिरवीगार रोपं आहेत. तर ही रोपं आपल्या वातावरण सुटेबल होण्यासाठी झाडाच्या सावलीत ठेवा आणि नंतर हिची 10-12 दिवसानंतर चांगला पाऊस झाल्यानंतर सुरुवात लागवड करा. 375 रुपयाला रोप येतं. अण्णा ते रोप बदलायचं रोप बघू शकतो. अशा प्रकारे सिलेक्शन करून रोपं देत असतो. आणि अशा प्रकारे आता आज कर्नाटकचं लोडिंग आहे, असं रोजचं आपलं लोडिंग असतं. खात्रीशीर रोपाबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल, योग्य नियोजन योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळणारी अशी ही एकमेव नर्सरी. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी सर्वात मोठी नर्सरी, खात्रीशीर रोप. त्याच्यात 7